संमोहनशास्त्र हे आपल्या अंतर्मनावरती काम करतं. आपल्या अंतर्मनात ज्या ज्या सूचना रुजतात तसं आपण आयुष्य जगत जातो. तशा आयुष्यात आपल्याला घटनांचा सामना करावा लागतो. विचार हे बहिर्मनात निर्माण होतात. अंतर्मनात भावना कंपन्या निर्माण होतात. अंतर्मन जाणीवेवरती चालतं. त्याच्यामध्ये जे काय जाणवतं ना आपल्याला ते खरं होऊन जातं. असा अनेकदा तुम्ही अनुभव घेतला असेल. अंतर्मन एक अशी जागा आहे ना की जिथे तुम्ही निरोगी शब्द टाकला की ते मोठा आजार का असेना तो दूर होऊन जातो. अंतर्मन अशी एक जागा आहे ना की जिथे तुम्ही प्रचंड पैसा टाकला ना तुमच्याकडे हजारो मार्गांनी पैसा यायला लागतो. कर्जमुक्ती तर कधी होऊन जाते तुम्हाला समजतच नाही. अंतर्मन अशी एक जागा आहे ना तुम्ही त्याच्यामध्ये टाकला ना की तुम्हाला सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगायचं तुम्ही ते तसंच आयुष्य जगायला लागतात. एवढं शक्तिशाली आपलं अंतर्मन आहे. अंतर्मनामध्ये जायचा मार्ग कुठचा तर आपली जी तंद्रीची अवस्था असते म्हणजे झोप आणि गाढ झोपमधली अवस्था जिथे आपल्याला ऐकायला येतं पण आपण उठू शकत नाही त्याच्यामध्ये आपण अंतर्मनात सूचना टाकत असतो. तुम्हाला ऐकायला जर सोपं वाटत असेल ना पण ती अवस्था गाठायला कठीण परिश्रम करावे लागतात किंवा संमोहन तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. अनेकदा चुकून जेव्हा आपण झोपतो ना त्यावेळेस अनेकदा आपण ही अवस्था जागृत करतो की जेणेकरून मग त्या रात्री तुम्ही काही जर स्वप्न बघितलं असेल ना आणि जर चुकून ते पूर्ण स्वप्न तुमच्या अंतर्मनात गेलं मग ते पूर्णपणे वास्तवातच येऊन जातं. तुम्ही तसं आयुष्य जगायला लागतं. कारण की अशी एक म्हणजे एकदमच विचित्र केस नाही बोलणार पण एकदमच मोठी केस पकडा संमोहनशास्त्रामध्ये तशी माझ्याकडे आली. चुकून एका मुलीने स्वप्न बघितलं आणि पूर्ण तिचं आयुष्य पालटून गेलं. ना याला आपण सकारात्मक बोलत ना नकारात्मक. तिला जगायचं होतं वेगळं आयुष्य. चुकून तिच्या अंतर्मनात सूचना गेले तर वेगळ्या आणि ती आता जगते ते वेगळं आयुष्य. ह्याच्यामध्ये काय होतं एक वेगळंच कन्फ्युजन किंवा द्विधा मनस्थिती तयार होते म्हणजे समजत नाही नक्की हे आयुष्य बरोबर आहे की ते आयुष्य बरोबर आहे. कारण की दोन्ही आपल्याला आठवतात आपल्याला कसं आयुष्य जगायचं आहे आणि आता आपण कुठचं आयुष्य जगतोय. म्हणजे तिच्या अंतर्मनाची प्रोग्रामिंग आपोआप झाली. जर ती त्याच वेळेस अवेअर असली असते ना संमोहन तज्ज्ञाची मदत घेतली असते तर लगेच ते सर्व गोष्टी रिव्हर्स करता आल्या असत्या. असं नाही की तिची आताची परिस्थिती वाईट आहे म्हणून पण तुम्हाला कळालं असेल की द्विधा मनस्थिती काय बोलतो म्हणजे असं आयुष्य जगायचं होतं असं आयुष्य जगतो. म्हणून आपण जे बोलतो ना संमोहनशास्त्र ते इतक्या शक्तिशाली आहे म्हणजे ते अक्षरशः जिवंत वाटतं तसं आपण जगत असतो. आणि ह्याच्यामध्ये क्षमता एवढी असते ना तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला एखाद्या गोष्टीवर ज्ञान नाही पण जेव्हा तुम्ही अंतर्मनात जातात ना तिकडे तुम्हाला ज्ञानाचा भंडार दिसून येईल. आणि जर ते तुम्ही ज्ञानाचं भंडार ओपन केलं ना तुम्ही तेवढे ज्ञानी बनाल. अशा अनेक केसेस माझ्यासमोर येऊन गेल्यात की ज्यांची मुलं म्हणजे बिलकुल त्यांना काय अभ्यासाचा अबका माहिती नव्हतं किंवा इंटरेस्टच नव्हता ते अक्षरशः विद्वान झालेले आहेत. आपल्याला व्यक्ती दिसतो पण त्याच्या मागची कथा कधी दिसत नाही. ही व्यक्ती यशस्वी झाली ही व्यक्ती विद्वान आहे पण त्याच्या मागची कथा तुम्हाला काय माहिती आहे का? सगळ्यांना माहिती असते का की कोणी असं बोर्ड लावून फिरतं? कोणीच नाही फिरत. एकतर समुपदेशक किंवा संमोहन तज्ज्ञ अशा लोकांना त्या सर्व गोष्टी माहिती असतात. म्हणजे समजलं ना किती प्रचंड शक्तिशाली. गणित आवडत नसेल ना तुम्ही गणितामध्ये माहिर बनून जाता. शेअर मार्केटमधलं नॉलेज नसेल ना शेअर मार्केटचं सर्व नॉलेज तुमच्याकडे येतं. आणि त्यापेक्षा पलीकडे म्हणजे आता जे पण मोठमोठे शेअर तज्ज्ञ आहेत त्यांच्या पलीकडचं नॉलेज तुमच्याकडे असतं. जरुरीचं नाही की तुम्ही त्यांच्या एवढंच करोडो रुपये कमवले पाहिजे. ज्ञानामध्ये अशी तुलना कधी होत नाही. ज्ञानाची तुलना नेहमी ज्ञानासोबतच होते. एवढं शक्तिशाली आपलं अंतर्मन आहे आणि संमोहनशास्त्र हळूहळू त्या सूचना तुमच्या अंतर्मनात रुजवतं. जशा त्या सूचना अंतर्मनात रुजत जातात तसं तुमचं आयुष्य ते वास्तवात यायला लागतं. काहींच्या अंतर्मनात सूचना लवकर रुजतात तर काहींच्या उशिराने रुजतात. हे असं का होतं? कारण सोपं आहे. काहींचं अंतर्मन एकदम रिजिड झालं असतं तर काहींचं अंतर्मन कसं भुसभुशीत असतं की जिथे पेरलं की लगेच उगवतं. काहींचं अंतर्मन एकदम दगडासारखं टणक झालं असतं. अशा परिस्थितीवर नेहमी वेळ लागत असतो. तुम्हाला तुमचं अंतर्मन बघायचं आहे. तुमचं अंतर्मन सुपीक आहे की पडीक आहे? सुपीक असेल तर तुमच्या अंतर्मनात लगेच बदल होणार. पडीक असेल तर थोडा वेळ लागेल पण 100% बदल होईलच. आणि अंतर्मन फक्त एवढंच नाही जेव्हा तुम्ही बाहेर निघता ना तुमचा एक प्रभाव लोकांवरती पडतो. तुम्ही बोलायला लागलं की लोक ऐकायला लागतात. लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. तुम्ही बघितलं तरी ते लोक संमोहित होऊन जातात. आणि जर तुम्ही कुठची क्षमता निर्माण केली असेल म्हणजे शब्द किंवा हातवारे करून त्याद्वारे सुद्धा लोक संमोहित होऊन जातात. म्हणजे विचार करा की क्षमता आपली किती असते. म्हणजे तुम्ही पाहिजे ते काम त्यांच्याकडनं करून घेऊ शकता. हे बघा हे शास्त्र आहे. ज्याला ज्याचा जसा वापर करा तसा तो करतो. आपण कुणालाही अडवू शकत नाही. आणि आपल्याला माहिती पण नसतं की नक्की ती व्यक्ती काय करणार आहे किंवा कसं करणार आहे. पण एवढं ते शक्तिशाली असतं की म्हणजे व्यक्तीला समजूनच येत नाही.
अगोदर मला देखील वाटतं की नाही व्यक्तीच्या मनाविरुद्ध काम करून घेता येत नाही, पण जेव्हा असे अनेक अनुभव ऐकले लोकांचे, रियालिटी बघितले, तेव्हा कळालं की हे म्हणजे एक प्रकारचं टूलच आहे. चांगलं किंवा वाईट हे लोकांवरती अवलंबून असतं. हां, पण आपल्या आयुष्य जगण्यामध्ये ना संमोहनशास्त्राचा खूप मोठा फायदा होतो. बाकीचं सगळं सोडून द्या, पण जो आपल्याला पीस ऑफ माइंड भेटतो ना, जे स्टेबल आयुष्य भेटतं ना, त्याला कोणीही रिप्लेस करू शकत नाही. ते जगण्यामध्ये जे आनंद आहे ना, ते कशामध्येच नाही. बाकीचं तर बाय प्रोडक्ट झालं. श्रीमंती बोला, समृद्धी बोला किंवा इतर काही गोष्टी बोला, याच्याद्वारे आपण जोडीदार देखील आकर्षित करतो. काही लोकांच्या इकडे लोक सतत अपोजिट सेक्स आकर्षित होत असतं. रिझन तेच आहे, समोन एक प्रकारचं अट्रॅक्शन असतं त्यांच्या वागण्या बोलण्यात. ह्याच्यात चेहऱ्यावरती जाऊ नका, म्हणजे दिसायला कसं आहे त्याचा याचा काहीच संबंध नसतो. ही पॉवर म्हणजे अशी दिसून पडत नाही की अरे डोळ्याने बघितली, अरे ही व्यक्ती काळी असून हिच्याकडे सुंदर अशा मुली कशा काय आकर्षित होतात. इकडे तर्क चालत नाही. दॅट इज अ पॉवर. ते सबकॉन्शियस माइंड आहे. त्याचे डोळे बघितले ना तर तुम्हाला समजून येईल. डोळे किंवा देहबोली बोलतो नाही काय, भले कपडे कसे घालले, पण महत्त्वाचं काय, जे आपलं शरीर आहे ना, नैसर्गिक संमोहनशास्त्र पूर्णपणे नैसर्गिक आहे. जेव्हा तुम्ही त्या शरीरावरती बघाल ना, एक आत्मविश्वास दिसून येईल. मला सूट टाय घातलेले श्रीमंत, ज्यांच्यामध्ये आत्मविश्वासाची कमी अशी पण लोकं दिसली, आणि मला असे गरीब लोक पण दिसले की जे मोलमजुरीचे काम करतात प्रचंड आत्मविश्वासाने भरले. ते त्यांचं शरीर बोलतो. नेहमी लक्षात ठेवा, आत्मविश्वासावरती फक्त श्रीमंताची मक्तेदारी नाही किंवा शिकलेल्यांची मक्तेदारी किंवा कुणाची नाही. ही मानसिकता आहे, ज्याच्यामध्ये असते ना तो तसा वागतोच. आणि संमोहनशास्त्राचा आणि आत्मविश्वासाचा खूप जवळचा नाता आहे. खरं म्हणजे संमोहनशास्त्र शिकणं खूप सोपं आहे किंवा त्याचे उपचार खूप प्रभावशाली असतात. महत्त्वाचं काय, तुम्हाला फक्त तुमची मानसिकता बघून त्यानुसार तुम्हाला हे करायचं. हां, थोडं खर्चिक असतं एवढं नक्की आहे, कारण की याच्यामध्ये संमोहन तंत्राची खूप प्रचंड ऊर्जा जाते आणि समोरच्या व्यक्तीला पण तेवढी प्रचंड ऊर्जा द्यावी लागते. पण जे अनुभव येतात ना ते प्रचंड म्हणजे ट्रिमेंडस असतात. हा, पण एक आहे, जेवढा लवकर तुम्ही समस्येवरती काम करायला लागाल ना तेवढा लवकर तुम्हाला परिणाम दिसतो. काही लोकांच्या आयुष्यात मला एका सिटिंगमध्ये पूर्ण परिणाम दिसून आले. काही वेळ लागला, काही 1.5-2 वर्ष पण लागली, पण त्यांनी ते सातत्य ठेवलं आणि ते अचीव केलं. तुम्हाला तुमचा प्रवास बघायचा आहे, तुमची समस्या कुठची आहे, तुम्हाला नक्की संमोहनशास्त्राचा कोर्स करायचा की उपचार करायचे, म्हणजे तुमचं ध्येय काय, जे काही ध्येय आहे ते तुम्ही साध्य करू शकता. असं इकडे कुठे लिहिलं नाही की हेच ध्येय की तेच ध्येय. प्रत्येकाचं एक ध्येय असतं, ते त्याच्या पद्धतीने आयुष्य जगत असतं. आपलं खाजगी आयुष्य खाजगीच ठेवा, कुठेही कुणाला सांगायची गरज नाही. हां, संमोहनतज्ञ बोला किंवा समुपदेशक बोला, तुम्ही त्यांच्या इकडे सांगू शकतात, पण विनाकारण इकडे तिकडे काही सांगायची गरज नाही. जेवढं तुम्ही खाजगी आयुष्य गुप्त ठेवता ना तसं तुम्ही एकदम चांगलं आयुष्य जगता. पण जसं तुम्ही इतरांना सांगताना तसं एक प्रकारे त्याला नजर लागल्यासारखं होतं, मग तिकडनं तुमची 7:30 चालू होऊन जातं, असं पकडा. हे आहे आपले संमोहनशास्त्र. अशा पद्धतीने काम करतं. तुम्हाला याचा प्रचंड फायदा तुमच्या आयुष्यात आरामात होतो. आणि खरंच म्हणजे एक नैसर्गिक शास्त्र आहे, पण एक तुम्हाला असं आयुष्य जगायला देतं ना की म्हणजे त्याची काही तोडच नाही आणि विना साईड इफेक्टचे. याच्यामध्ये अनेक तुम्ही आत्मविकास करू शकता, मानसिक समस्या, शारीरिक समस्या, मनोशारीरिक समस्या दूर करू शकतात, तुमचे ध्येय स्वप्न पूर्ण करू शकतात, तुम्हाला जे पाहिजे ते मिळवू शकतात, किंवा म्हणजे तुमचं व्यक्तिमत्वच असं बनून जाईल ना की तुम्हाला जसं पाहिजे तसं आयुष्य जगाल. तुमच्या आयुष्यात येणारे लोक त्या पद्धतीने संमोहित होऊनच येतील. शास्त्र एक आहे, पण एवढं फ्लेक्झिबल आहे ना, तुम्ही पाहिजे तसं ते वापरू शकता. म्हणून मी बोलत असतो नेहमी, सकाळ तर चांगलीच करा, पण रात्री झोपताना पण मी का सकारात्मक राहा बोलतो का, कारण की आपलं अंतर्मन जर ओपन झालं तर त्याच्यामध्ये काय गेलं पाहिजे, पॉझिटिव्हिटी. तुम्हाला जे पाहिजे ते भरा ना त्याच्यामध्ये. तुम्ही किती मोठ्या संकटात का असे ना, पण जे पॉझिटिव्ह पाहिजे तेच भरा आणि 100% तो रिझल्ट येणारच. हे नैसर्गिक शास्त्र आहे. आज ना उद्या तुमचं ते सबकॉन्शियस माइंडचा गेट ओपन होईल आणि त्याच्यामुळे तुमच्या सूचना रुजतील आणि तिकडनं मिरॅकल होतील. आणि आज ना उद्या 100% होतील. म्हणून नेहमी रात्री झोपताना नेहमी सकारात्मक विचार करूनच झोपा. बाकीचं काही टाकायचे नाही त्याच्यामध्ये, फक्त सकारात्मक विचार करून झोपा. हां, मी सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत आहे, विषय संपला. विनाकारण तुम्ही टार्गेट टाकलं ना, काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. विना टार्गेट टाकता सर्वांगीण समृद्ध आयुष्याचं टाकून द्यायचं, म्हणजे तुम्ही सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगता. विनाकारण कुठल्याही आयुष्याचा एक भाग कमजोर राहणार नाही व तुम्ही सर्वांगीण समृद्ध आयुष्य आरामात जगा. मला आशा आहे तुम्हाला संमोहनशास्त्राबद्दल थोडीशी माहिती पाहिजे होती, मी तुम्हाला देऊ शकलो. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील ते तुम्ही मला विचारू शकता, त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. माझे कोर्सेस उपलब्ध आहे, उपचार पद्धती पण उपलब्ध आहे, ऑनलाईन पण उपलब्ध आहे, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद. अश्विनी कुमार.